दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा काही संघटनांनी सपाटाच सुरू केला आहे। आता फेसबुकवर अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होत आहे की एका धार्मिक संघटनेची बैठक 27 जुलै 2024 रोजी दीक्षाभूमी येथे झाली। मुळात ही बैठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनांची होती। येथूनच त्यांनी आपला संवाद यात्रेची सुरुवात केली। या सर्वांनी लाल दुपट्टे घातले होते व त्या दुपट्ट्यांवरती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे लिहिलं होतं। वारंवारची बदनामी आम्ही खपून घेणार नाही। सध्या आम्हाला प्राधान्यानं दीक्षाभूमीवरती जे जमीन आहे ते जमिनीचं सपाटीकरण करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानंतर जे समाजकंटक मुद्दामून दीक्षाभूमीचे बदनामी करतात त्यांच्यावरती आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करू। महाराष्ट्रातून अनेक बांधवांचे मला फोन आले। ते म्हणाले की घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत। काही लोक असे आहेत की स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या आईसाहेबांचं सातारामध्ये स्मारक सुरुवात सुद्धा झाली नाही। मुंबई इथे रमाबाईंचं आईंचं स्मारक झालं नाही। पीपल्स एज्युकेशनचं काय झालं हे सांगायची गरज नाही। हिंदू मिलचं काम रखडलं, आम्ही करतो, आम्हाला करू द्या। वारंवार दीक्षाभूमीचा सातबारा नाही, दीक्षाभूमी ही ती जागा दीक्षाभूमीच्या वरती नाही। इथे मेट्रो सोबत कॉन्ट्रॅक्ट झाला, इथे अडाणी सोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे। अशा प्रकारची बदनामी आम्ही खपून घेणार नाही। केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत आम्ही शांत बसणार आणि त्यानंतर प्राधान्यानं ज्या ज्या लोकांनी दीक्षाभूमीची बदनामी केली त्यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल करणार। जय भीम।